आताची एक मोठी बातमी, कारण आम आदमी पक्षाचे 7 खासदारांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकलेला आहे आणि पक्षाच्या राज्यसभेच्या 10 पैकी 7 खासदार हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात। खासदार राघव चड्ढा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि आम आदमी पक्ष सोडल्याची माहिती त्यांनी दिली आहे। सोबतच हरभजन सिंग, विक्रम सहानी, स्वाती मालीवाल, राजेंद्र गुप्ता हे देखील पक्ष सोडणार असल्याचं राघव चड्ढा यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलंय। राज्यसभेमध्ये आम आदमी पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण करत असल्याची देखील घोषणा राघव चड्ढा यांनी केली आहे। राघव चड्ढा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची ते भेट घेत आहेत। तर हे 4 खासदार सध्या ही भेट घेणार असल्याचं कळतंय। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत। सोमेश, पंजाबच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत। पंजाबमध्ये एक वेगळा चेहरा मिळावा यासाठी आता भाजपने हे ऑपरेशन लोटस राबवलेलं आहे का? निश्चितच भारतीय जनता पक्षासोबत आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील 7 खासदार आल्याची घोषणा राघव चड्ढा यांनी केलेली। आता आपण भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये आहोत। आता आपण पाहू शकतो की भाजपच्या कार्यालयामध्ये VIP मूव्हमेंट सुरू झालेली आहे आणि आता कोणत्याही क्षणी आम आदमी पक्षाचे 7 राज्यसभा खासदार यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो। सध्या तरी राघव चड्ढा, त्यासह संदीप पाठक आणि आम आदमी पक्षाचे अशोक मित्तल हे 3 राज्यसभा खासदार हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत। त्याशिवाय इतर 7 राज्यसभा खासदार देखील भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार अशी माहिती खुद्द राघव चड्ढा यांनी दिलेली आहे। त्यामुळे एकूण 2/3 राज्यसभा खासदारांचा हा गट भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी होऊ शकतो। आम आदमी पक्षाचे लोकसभेमध्ये सुद्धा एकूण 3 खासदार आहेत, त्यापैकी 3ही खासदार पंजाबमधून आहेत। त्यामुळे राज्यसभेतील खासदारांच्या झालेल्या या ऑपरेशन लोटसचा परिणाम हा आम आदमी पक्षाच्या लोकसभेतील खासदारांवरही होतो का ते देखील पाहावं लागेल। कारण आम आदमी पक्षाचे 3 खासदार जर भाजपसोबत आले तर भाजपची एकूण संख्या लोकसभेतील वाढू शकते। आता आपण पाहतोय की राज्यसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या NDA सोबत साधारणपणे 141 खासदारांचा आकडा आहे आणि त्यामध्ये जर हे 7 खासदार ॲड झाले तर एकूण 148 खासदारांपर्यंतची एकूण संख्या, एकूण NDAची आकडेवारी ही जाते। त्यामुळे आम आदमी पक्ष हा भाजपसोबत येणं, NDA सोबत येणं त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। राज्यसभेमध्ये 2/3 बहुमत हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने येऊ शकतं आणि त्याशिवाय आता आपण पाहतोय की आजच आम आदमी पक्षाच्या या नव्याने जॉईन झालेल्या खासदारांचा प्रवेश देखील भारतीय जनता पक्षामध्ये होणार आहे आणि आता इथे कोणत्याही क्षणी भाजपचे मोठे नेते येऊ शकतात अशी माहिती आहे। त्यानुसार आता जर आपण पाहिलं तर भाजपच्या मुख्यालयामध्ये VIP मूव्हमेंट झालेली आहे आणि या VIP मूव्हमेंटचा परिणाम म्हणून इथे आता कोणत्याही क्षणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये या आम आदमी पक्षाच्या खासदारांचा प्रवेश केला जाऊ शकतो आणि त्यासाठी म्हणून भाजपच्या मुख्यालयामध्ये तयारी सुरू झालेली आहे। त्यामुळे आता भाजपचे कोणते प्रमुख नेते यांच्या प्रवेशासाठी येणार आहेत, त्याशिवाय या 7 खासदारांपैकी किती खासदार हे सध्या भाजपच्या कार्यालयामध्ये येऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत आम आदमी पक्षाचे, हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। विशेष म्हणजे बंगालमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानानंतर लगेचच आता दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वीच इतक्या मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन लोटस हे यशस्वी झालेलं आता आपण पाहतोय भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये आणि त्यानुसार आता भाजपच्या कार्यालयात लगबग सुरू झालेली आहे नव्या प्रवेशाची। आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार हे भारतीय जनता पक्षासोबत येणार आहेत। सध्या राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासोबत राघव चड्ढा आणि त्यांच्या नेतृत्वात अशोक मित्तल आणि संदीप पाठक हे भेट घेत आहेत असं कळते आणि त्याशिवाय हे इतर राज्यसभेचे खासदार, त्यामध्ये स्वाती मालीवाल, क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचाही समावेश आहे। हे सगळेजण आजच भाजपमध्ये सहभागी होत आहेत का यासाठी म्हणून इथे ही लगबग सुरू झाल्याचं आता आपण भाजपच्या केंद्रीय कार्यालयामध्ये पाहू शकतोय। अगदी सोमेश, मात्र आतापर्यंत अनेक वेळेला आम आदमी पक्षाच्या खासदारांविषयी एक सूर होता की आम आदमी पक्षाने धनाढ्य जे लोक आहेत त्या धनाढ्य लोकांनाच खासदारकी ऑफर केलेली आहे किंवा दिलेली आहे। आता ज्या वेळेला 7 खासदार आम आदमी पक्षाची ही साथ सोडतात तेव्हा नेमकं काय चित्र बघायला मिळतं आणि याला उत्तर नेमकं कसं दिलं जाईल?
आम आदमी पक्षाचे हे 7 खासदार भारतीय जनता पक्षासोबत येत आहेत. यातून 2-3 प्रामुख्याने मेसेज जे देशभरात जात आहेत, त्यामध्ये एक असा की इंडिया आघाडीतील एक प्रमुख पक्ष असलेला आम आदमी पक्ष आणि ज्याचे नेते अरविंद केजरीवाल हे नुकतेच ईडीच्या आरोपातून मुक्त झाले होते आणि त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा पॉलिटिकल मायलेज मिळतंय की काय असं चित्र निर्माण झालेलं होतं. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता आम आदमी पक्षाच्या कडून या 7ही खासदारांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. त्याशिवाय आणखीन एक 2 आपण प्रामुख्याने जर चर्चा लक्षात घेतला तर त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सोबत येण्यासाठी काही इंडिया आघाडीतील खासदार हे तयार असल्याचं कळतंय. मग ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे येणार आहेत की भारतीय जनता पक्षाकडे येणार आहेत याविषयीच्याही चर्चा आहेत. आणि या सगळ्याच बाबतीत एकूण बंगालमधील निवडणुका झाल्यानंतर हे संपूर्ण ऑपरेशन केलं जाईल असं म्हणतात. आता आपण पाहतोय की आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये व्हीआयपी मुवमेंट होते आणि या व्हीआयपी मुवमेंट मध्ये काही प्रमुख नेते हे भाजपच्या कार्यालयामध्ये पोहोचत आहेत. जर आता आपण पाहिलं तर भाजपच्या कार्यालयामध्ये हा कॉन्वॉय दाखल झालेला आहे आणि आत्ताच आजच भारतीय जनता पक्षामध्ये या आम आदमी पक्षातील राज्यसभा खासदारांचा प्रवेश होणार की नाही. आता आपण पाहिलं तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात पोहोचलेले आहेत आणि नितीन नवीन यांच्या हस्ते भाजपचा पटका गळ्यामध्ये घालून आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार हे भाजपात प्रवेश करतायत आणि आजच हा प्रवेश होणार एवढं स्पष्ट दिसतंय. कारण ही व्हीआयपी मुवमेंट जी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये सुरू झाली आहे ती नेमकेपणाने आज जर पाहिलं तर आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदारांच्या प्रवेशाच्या अनुषंगाने झाली आहे. आणि बंगालमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर जर लगेचच एवढं मोठं ऑपरेशन लोटस हे दिल्लीत पार पडते तर निश्चितच बंगाल निवडणुकांचे निकाल आल्यानंतर नेमकं चित्र काय असेल याविषयीचा अंदाज हा राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या पद्धतीने लावला जातोय. कारण अशा स्वरूपाच्या ऑपरेशनची चर्चा ही भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या बाबतीतही आहे. त्याच अनुषंगाने ही आता आम आदमी पार्टी म्हणून दिल्ली पंजाबच्या दृष्टीने हे एक मोठं ऑपरेशन झालेलं आहे. आणि त्याशिवाय इतरही ज्या वेगवेगळ्या देशभरातील इंडिया आघाडीचे विशेषतः पक्ष आहेत त्यांचे खासदार सोबत आणणं आणि सभागृहातील आपला आकडा वाढवणं, सभागृहातील सरकार मजबूत करणं हा या सगळ्याची किनार या सगळ्या ऑपरेशन्सना आहे इतकं नक्की. अगदी सोमेश, आता आपण खासदारांविषयी बोलतोय, जे 7 खासदार कुठले त्याविषयी. मात्र जसं पंजाबच्या निवडणुकांचा विचार केला तर विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं जे आमदार आहेत तर त्यांच्याबद्दल देखील असं काही होऊ शकतं का याविषयी जाणून घ्यायचंय. असे सोबत रहा. अरविंद केजरीवाल यांनी या संदर्भामध्ये एक पोस्ट लिहिलेली आहे, ती आपण आधी वाचूया. भाजपनं पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला धोका दिला अशा पद्धतीचं ट्विट, अशा पद्धतीची एक्स पोस्ट अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. हमारे पास सिर्फ 2 ही ऑप्शंस थे, 2 विकल्प थे. या तो हम राजनीति छोड़ दें और पिछले 15-16 साल जो हमने सार्वजनिक जीवन में काम किया उसे त्याग दें, या फिर हम अपने अनुभव को, अपनी स्किल्स को, अपनी पूरी ऊर्जा और एनर्जी को लेकर पॉजिटिव पॉलिटिक्स करें. इसीलिए हमने ये डिसाइड किया दैट वी द 2/3 मेंबर्स ऑफ पार्लियामेंट ऑफ द belonging to the Aam Aadmi Party in Rajya Sabha exercise the provisions of the Constitution of India and merge ourselves with the BJP. हम बीजेपी में विलय करते हैं. आज मैं बहुत दुख के साथ, बहुत पीड़ा के साथ और बहुत शर्म के साथ ये कह रहा हूं कि जो पार्टी करप्शन खत्म करने की कसम खाकर बनी थी, वो पार्टी आज करप्ट और कॉम्प्रोमाइज्ड लोगों के हाथ में बुरी तरीके से फंस चुकी है. और इसीलिए हर वो देशभक्त आदमी जो भारत मां की सेवा करने के लिए आम आदमी पार्टी से जुड़ा था, पार्टी छोड़ चुका है या वो आम आदमी पार्टी छोड़ रहा है एक एक करके.
अरविंद केजरीवाल इनकम टैक्स के कमिश्नर थे। यहां सब बड़े बड़े कैरियर वाले लोग आए हैं और सब कुछ छोड़ के त्याग करके आए हैं, इसलिए इन बातों का कोई मतलब नहीं है। ऑपरेशन लोटस है, अमित शाह के नेतृत्व में है, मोदी के नेतृत्व में है, भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में है और पंजाब के साथ गद्दारी करने के लिए है। यह ऑपरेशन लोटस पंजाब के लोगों को धोखा देने और उनके कामों को रोकने के लिए है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.